नमस्कार मंडळी. आता या ठिकाणी काही गवे दिसून आलेली. बघूया आता किती गव आहेत काय. हे बघा समोरच गव्यांचा कळप दिसतोय. हे बघा भले मोठे गवे या ठिकाणी दिसत आहेत. 1 2 3 4 तर आता माझ्या दृष्टीस पडल्यात. हे बघा भयानक मोठा असा गवा समोरच दिसतोय अगदी. आता हा डोक धरून पाहायला लागलाय. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. थोडा वेळ थांबलाय या ठिकाणी तो. वरच्या बाजूला पण एक दिसत आहे. बऱ्याच वेळेला हे त्यांचं टायमिंग ठरलेलं आहे आणि या टायमिंगलाच हे गवे इथून खाली बाहेर पडतात. भला मोठा गवा आहे हा. हा फोडलाच की. लय पण जवळ जाऊन चालत नाही. हा होय काय. म्हणजे आपण खाली यायला पाहिजे. जरा लांबच थांबतो आता आम्ही. बघूया नेमकं कुठून कसं जाते ते. खाली जायचं टायमिंग झालंय काय. अच्छा अच्छा. आता हे बघा या ठिकाणी आणखी एक तिसरा गावा या ठिकाणी दिसायला लागलाय हळूहळू. जरा थोडंसं फिरून दाखवतो या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी एक तिसरा गावा चरताना दिसत आहे. हा गावा बघा आमच्याकडं पाहण्याचा प्रयत्न करतोय. बहुतेक अंदाज येत आहे परिस्थितीचा. आता हे गवे नेमके काय करतात, कुठून कसे जातात ते आता आपण पाहूया. वरती अजून झाडाच्या आडाला काय काय गवे या ठिकाणी दिसत आहेत. लई जास्त पण जवळ जाण्याचा प्रयत्न करून चालत नाही. काही वेळेला गव धोकादायक ठरतात. त्यामुळे गव्यापासून लांबच राहणं पसंत करणं योग्य. यो गवा बघा अजून तिथंच एका जागेला उभा आहे. हा मेन. हा बघा इथं पण एक आहे. 15-20 आहेत का. हां हां. आत्ता आम्हाला आले 1 2 3 4च दिसायला लागले तर. तेव्हा आता इथून 3 4 5 5 तरी दिसायला लागल्यात आरामशीर. थांबा आता भरपूर दिसायला लागल्यात. 1 मिनिट. आता या ठिकाणी थोडं धुकं पण पडायला लागलंय. आता इथून पुढं दिसणं मुश्किल होणार आहे. अंधार पण पडायला लागलाय. या ठिकाणी एक गवा आहे. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. हे
तो पण गवा अतिशय मोठा दिसतोय, भरपूर मोठा. अंधार पडायला लागलाय आणि गव्याला एवढ्या जवळून पाणी म्हणजे भीतीदायक सुद्धा वाटतंय. एक 10-15 मिनिटं थांबाय, 10-15 मिनिटं इथनं जात्यात खाली. परवा आम्हाला टंगाळा केला, आम्ही इथं वारायला आणि ती तिकडे गेली. अंगावर येत नाहीत काय ती? नाही ते तर लांब राहायला जर लागतं. तू डिवचलास तरी ना. हा होय, आपण असं नुसतं बघत उभारलं काय करत? मग काय करत नाही. किती वेळ वळी ना ती 4 दिवसाला आली इकडे तर. हा अंगावर किती? अंगावर कधी काढले तर एखादा वळून पाहिजे. होय. काय सांगता येत नाही. लागलं माग मग या. तशी काय करत जायची, आपण काय केलं तरच. आपली इथे कशी तुम्ही एवढ्या लांब? काही नाही दंगा धोपा, काही नाही निवांत आहे ना. हळू यायला लागले होय. फुटलं जाणार ते खाली. लाईनच लागली ना त्यांची, होय होय. एका मागं एका मागं एक असं. आला खाली आला. रस्त्यावाला आहे. त्या कुरणात आल्यात परत जाग्या. एक दोघं तिघ ते 2-3 तर दिसायला लागल्यात बघा. आता पाऊस पडल्यामुळे कसं झालंय, चारा आहे आणि गवत वाढलंय, त्यामुळे आता इथं चरायला लागल्यात. हे बघा, आता मी तुम्हाला जवळनं दाखवतो. अगदी रस्त्याकडेला हे गव आलेले दिसतात बघा. बघा किती आहेत बघा, मोजतो आता मी. 1 2 3 3 4 5. यामध्ये गव्याची काही पिल्ली पण या ठिकाणी दिसत आहेत. अगं या 1 2 3 4 5 6 7 8 8 गव तरी आता खाली आल्यात बघा. निवांतपैकी चरायला लागल्यात. 9. हे बघा, हा कोल्हापूरकडून आलेला रस्ता आहे. राजदिंडीच्या बरोबर खालच्या बाजूला मसाई पठारकडं हा रस्ता गेलेला आहे. आणि या ठिकाणी उदाळे वगैरे लोकांची शेतं आहेत, त्याच्याच वरच्या बाजूला हे गव चरताना दिसत आहेत. अगदी निवांतपणे ही चरत आहेत बघा. कुठलंही टेन्शन नाही, काय नाही, बिनधास्तपणे चरायला लागल्यात. माझ्यापासून साधारणपणे 25-30 फुटाचंच फक्त अंतर आहे. तसं या गव्यांना त्रास दिला तर ते अंगावर वगैरे धावून येतात, त्यामुळं आपण त्यांना कोणताही त्रास द्यायचा नाही. महत्त्वाचं म्हणजे लांबूनच असं बघायचं, म्हणजे काही करत नाही. असं दृश्य शक्यतो पाहायला मिळत नाही. पूर्वी या ठिकाणी गवा बघायलाच मिळत नव्हता, पण अलीकडच्या 2-4 वर्षात गवं कधी नव्हतं एवढं बघायला मिळायला लागले. आणि योग मला आता बऱ्याच दिवसांनी आला आहे. हे बघा, पन्हाळगडाचा टापू, राजदिंडी मार्ग, आणि त्याच्याबरोबर खालच्या बाजूला हे गवे या ठिकाणी चरताना दिसत आहेत. बघा, ही आणखी एक गवा खाली आलाय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 गवे या ठिकाणी आल्यात बघा. मी थोडंसं पुढं सरकतो
आणखी एखादा गवा वगैरे काय दिसतोय का बघतो. हे बघा, हे आता माझ्याकडे पाहायला लागलाय डोकावून. गवा सुद्धा हा सावध असतो इतर प्राण्यांप्रमाणे. आता दोन्ही पण गव माझ्याकडे डोकावून पाहायला लागल्यात. या आरडाओरडा करायला लागलेत लोक बाहेरची. पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. ह्यो बघा एक सारखा माझ्याकडे अजून सुद्धा बघतोय गवा. मला सुद्धा आता भीती वाटायला लागली. इथं थांबावं का नको असं वाटायला लागलंय. हा गवा बघा अजून सुद्धा एकला असा टक लावून पाहतोय माझ्याकडं. आत्ता जराशी त्यानं मान तिकडे वळवली बघा. गवांना पाहण्याचा योग क्वचितच असा येतोय. तरी सावधगिरी बाळगूनच त्यांना पाहणं योग्य. बघूया आता काही हा अजून काय हालचाल करना, पण माझ्याकडे तर एक सारखा बघतोय. आता जरा त्यानं जागा सोडली बघा. जरा थोडासा पुढे गेलाय. आता अंधार भरपूर पडत आलाय. आता या ठिकाणी मोठी हालचाल आहे बघा. मोठा गवा, आता मेन गवा आला बघा. झाडातून आवाज आला मोठा पानांचा, झुडपाचा. आणि बघा आता मोठा गवा या ठिकाणी आलाय, मेन गवा. हा आला आला. म्हणजे 11 गवे आता झालेत बघा या ठिकाणी. आता अंधार पण पडू लागलाय, मनात धडकी पण भरू लागली आहे. होय होय, दिप्पाडच्या दिप्पाड शरीरयष्टी असणारा हा गवा. गव आहेत. हा गव बघायला जातो. हा पुढं पुढं चालल्या. हा आता हळूहळू येणार रस्त्यावर. आता तिकडनं रस्त्यावर येणार इकडे. रस्त्यावर बाहेर पडणार. की म्हणजे इथं कोणाला त्रास करत नाही ती. नाही नाही नाही, नाही, हे सवय झाली. होय, हे दररोज आता फिरायला येतो. रोजचं रुटीन त्यांचं. आता बाहेर पडणार ते सकाळी येणार. रेग्युलर असते. होय. रोज समजा ह्या टाइमला येत असेल ती पाण्याला. 7-5 इथनं खाली जातात हा ती पाण्याला. आणि पाण्याला 5:30 चरायला. वाजता सकाळी वर येते. हा हा. त्यांचं टायमिंग फिक्स असते. तरी एवढाच कळत का मोठं पण असतं? मोठं आहे. होय? हा केवढा ते फुटला केवढा मोठा आहे होय, बघा का. होय, कुठला लय मोठा आहे ते, नर आहे ते. होय. लाईव्ह बघायला मिळाला आम्हाला कमी अंतरावरनं गाडीतून आम्ही शूटिंग घेत आहे मित्रांनो. संदीप आला नाहीस तू. सद्गुरूच्या परिस्थिती लई मोठं होते. त्याला खाण्यात मग नाही. हे बघा त्यांचं एकदम क्लिअर आहे. नाही, लाईटीमुळे दिसते.
गोपाळ इथे थांबा. गोपाळ इथे थांबा. हा, थांबा. यायला यायला. हो, या की संदेश राव. हो, या. नाही नाही थोडं काय आलं काय नाही तू आता रस्त्याला येणार असतं. या इथं. हो, या की. त्याला काय जे केलं तरच काय काय करतो. आता आम्ही दररोज आता आईस्क्रीम समजायला हा तरी पण तुम्ही बघून येत जाओ. काय करतो. काय नाही आता किती एवढं आमच्या घरापासून जातात आणि गहू काय अरे जायला लागेल नाही. झालं. एक मिनिट जरा मागे जरा मागे.